रामकृष्ण हरी. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर पूर्वतयारी काय करायची? लक्ष्मीपूजन आहे मंगळवारी 6:30 ते 7:15च्या आत ही पूजा करायची. जर तेव्हा नाही जमलं तरी उशिरा केलं तरी चालेल. शंका कुशंका नाही करायची. पूर्वतयारी म्हणजे 17 लवंग घ्यायच्या, 3 हळकुंड घ्यायचे, 3 जायफळं घ्यायचे, 1 दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे. दालचिनी हे वनस्पतीमध्ये पण खूप छान प्रकारे काम करते. लक्ष्मीवर्धके हे सगळं घेऊन आणि त्याच्यामध्ये पैसे टाकायचे 11 रुपये वगैरे टाकून लाल कपड्यामध्ये ही पुरचुंडी तयार करायची. म्हणजे पूर्ण बांधून घ्यायचं. जिथे तुमचं श्रीयंत्र असेल, जिथे फोटो असेल, ही पुरचुंडी ठेवायची. दिवे तयार करायचे. 7 दिवे लक्ष्मीच्या पुढे लावायचे. तुम्ही घरात कितीही नैवेद्य चांगलं बनवलेलं असेल पण दही भाताचं नैवेद्य आवर्जून द्यायचं. भातामध्ये मीठ नाही टाकायचं. लक्ष्मीला दही खूप प्रिय आहे म्हणून आपण दही नाही खायची. हे सर्व नैवेद्य दिल्यावर ठेवल्यावर आधी दिवे पेटवल्यावर आधी अथर्वशीर्ष म्हणायचं. मग श्री स्वामी समर्थांची माळ करायची आणि लक्ष्मीचं आपलं श्रीसुक्ताचा पाठ करायचा. म्हणताने आलं ते यूट्यूबला लावायचं. 16 वेळेस पाठ केल्याशिवाय राहू नका. आपल्या कमाईला आपल्या कष्टाला बरकत मिळावी म्हणून लक्ष्मीपूजन करायचं. पूजा केल्याने पैसा येत नाही, कष्ट केल्याने पैसा येतो. मग त्या कष्टाला बरकत म्हणून लक्ष्मीपूजन करायचं. अशा पद्धतीने साध्यासुध्या पद्धतीने लक्ष्मीपूजन करा आणि दिवाळीचा आनंद घ्या. कुणी काही घेतलं असेल त्या दिवशी तर आपल्याला काय घेणं देणं. आपली लक्ष्मी माता आपल्या कष्टाला बरकत देऊ एवढंच मागणी करायचं आहे. एकदम थोडक्यात थोडं सांगितलं. साध्या बोळ्याचा देव आहे, करा आणि आनंदाने दिवाळी साजरी करा. मग म्हणा बरं सगळ्यांनी रामकृष्ण हरी. ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्.